महिला म्हणलं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेल्या गेल्या सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, ती डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई पोराचा बाप स्कूटीवर, आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका, बोंग्या होईल बोंग्या, आपलं फायनल होई पोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. फार वाटला. तू कितीला आहे? तूच 8वीला आहे. बापाच्या बायको टिमा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? काय म्हणते बापाच्या बायकोला? आई. बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना? आईला काय म्हणतात रे? मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. हा मग आता तू 10वीला आहे ना? हा. मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? मॉम 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 पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघही जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. जरा चेक करी जा. एसटीचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती का काय? जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात? पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. सरळ बसायला आल्याने पोरं पटकन. तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खाली, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? हा. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं, हा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस. देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक तयार झालं पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात. घाबरायचं? हे बरे, हा, जोरात बोला. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप, करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. त्याचा पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि
हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मामाची आणि मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? हे बरे, मामाला मुलगी आहे तुझ्या? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? दोघं आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला आहे का रे मुलगी? ए बरे, ए ए मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. तुझ्या मामाला किती आहे? 2. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. त्या मामाला आहे का? नाही. त्या किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी? त्या मामाला आहे का? त्या मामाला आहे का? नाही. का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतो.